शेतकऱ्यांना रासायनिक खतं खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करावी अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे। या संदर्भात संघटनेने कोल्हापूर जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांना निवेदन दिलंय। या आदेशामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असून तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पूर्वीप्रमाणेच POS मशीनद्वारे शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्यावे अशी ही संघटनेची भूमिका आहे। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुंडमुंडगे यांनी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे ही मागणी मांडली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडनं ऐन खरीपाच्या तोंडावर रासायनिक खताच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना ऑनलाईनची नोंदणी करण्याची सक्ती केलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 2 जिल्हे निवडले आहेत, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर। तर यामध्ये शेतकरी जर बघितला, आज शेती करताना हवामान 2 मिनिटाला एकदा बदलतं आहे आणि ऐन पेरणीच्या वेळी जर अशा पद्धतीनं ऑनलाईन मोबाईल असला पाहिजे, मग तो नव्हता आला पाहिजे, सर्व्हर डाऊन, हे सगळी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जर देण्यात घेतले तर शेतकऱ्याला हे शक्य नाही आणि ऐन खरीपाच्या तोंडावर तर शक्य नाही। हा प्रशिक्षित झाला पाहिजे होता आणि मग हे लादलं असतं तर चाललं असतं, पण आज शासनाने अचानक लादलेला, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करायची काही खतासाठी ते नोंदवत आणि त्या दुकानाच्या दारात फिरायचं अशी अवस्था झाल्या। त्यामुळे आज हे शासनानं मागं घ्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक पांगिरे साहेबांना निवेदन दिलं आणि पूर्वीच्या पद्धतीनं POS मशीनवर ज्या पद्धतीनं आम्ही खतं घेत होतो त्या पद्धतीने ती खतं द्यावीत अशा पद्धतीनं आज मागणी केलेली आहे। नाहीतर येत्या काळात आम्हाला या कृषी विभागाच्या विरोधात आंदोलन करावं लागेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी दिला आहे।